नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, MPSC 2024 राज्यसेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाची आणि थोडी खळबळजनक अपडेट आहे. 2024 बद्दल आहे. एक कोर्टाचा निर्णय आहे. म्हणजे राज्यसेवा 2024च्या कोर्ट केसचा जो इंटरिम ऑर्डर आहे ती आलेली आहे नुकतीच, आणि मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय आहे तो दिलेला आहे. या निर्णयानुसार जाहिरातीतील एकूण पदांपैकी 10% पदं ही सध्या रिक्त ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. हे 10% विद्यार्थी कोण असणार आणि ज्यांची निवड झाली आहे त्यांच्या जॉईनिंगचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि अधिकृत कोर्ट ऑर्डरच्या आधारे समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशी माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कोर्टाची प्रोसेस कशी चालते किंवा सध्या कशा प्रकारे ऑर्डर येत आहेत, भविष्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. डॉक्युमेंट PDF सर्क्युलर्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला क्लिक करा, रीड करू शकता, किंवा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करू शकता, तिथंही मिळून जाईल. आता सर्वप्रथम नेमका वाद किंवा जो मुद्दा आहे तो काय आहे हे समजून घेऊया. तर बघा, आपल्याला माहीत आहे की 29 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, जलसंधारण विभाग आणि महसूल वन विभागाअंतर्गत गट अ आणि गट ब च्या अंदाजे 274 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्यावेळी ही जाहिरात आली होती त्यावेळीच महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण कायदा 2024 म्हणजे SCBC ॲक्ट 2024 लागू झालेला नव्हता. याचाच अर्थ मूळ जाहिरातीमध्ये SCBC प्रवर्गासाठी कोणतीही आरक्षणाची तरतूद नव्हती. परंतु नंतर आलेल्या या 2024च्या कायद्यानुसार 10% अतिरिक्त आरक्षण देण्यात आलेले आहे, ज्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या हक्कावर आणि मेरिटवर परिणाम होत असल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांनी जे आहे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आता कोर्टाचा इंटरिम ऑर्डर काय आहे ते पाहूया. तर बघा, 6 ऑगस्ट 2026 रोजी कोर्टाने दिलेल्या इंटरिम ऑर्डरकडे पाहता कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की या निवड प्रक्रियेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची जॉईनिंग म्हणजे जी जॉईनिंग प्रोसेस आहे ती चालू राहू शकते. म्हणजेच राज्य सरकार पुढील प्रक्रिया थांबवणार नाही, परंतु या प्रक्रियेत एकूण पदांपैकी 10% पदं ही राखीव म्हणजेच वॅकंट ठेवली जावीत, म्हणजे रिक्त ठेवली जावीत, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेला आहे. हे यासाठी केले गेलेले आहे ज्याकरून जर भविष्यात याचिकाकर्ते केस जिंकले तर त्यांना या 10% जागांवर सामावून घेता येईल. त्याचबरोबर ज्या उमेदवारांना आता जॉईनिंग दिले आहे त्यांची नियुक्ती आणि सेवा ज्येष्ठता या सर्व गोष्टी या केसेसच्या अंतिम निकालावर जे आहे अवलंबून असतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आता विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? तर बघा, तुमच्या मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न आणि खरा प्रश्न म्हणजे या 10% जागा रिक्त राहिल्यामुळे नेमके कोणते विद्यार्थी जॉईनिंगपासून वंचित राहतील. तर मित्रांनो, या कोर्ट ऑर्डरमध्ये हे 10% विद्यार्थी नेमके कोण असतील हे स्पष्टपणे नमूद केलेलं नाहीये. त्यामुळे या 10%मुळे कोणत्या प्रवर्गातील किंवा मेरिटमधील कोणत्या विद्यार्थ्यांना सध्या जॉईनिंग मिळणार नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे, म्हणजे अनआन्सर्ड आहे. या प्रकरणाची पुढील सुनवाई आता 3 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. मित्रांनो, MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा कायदेशीर प्रक्रियांमुळे थोडी अनिश्चितता निर्माण होते, हे मी समजू शकतो, पण आपण आपले लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ द्यायचे नाहीये. 3 सप्टेंबरला कोर्टात काय होते आणि सरकार या 10% विद्यार्थ्यांबाबत काय भूमिका घेते याकडे आपले लक्ष असणारच आहे. जशी नवीन माहिती येईल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही खरी आणि अचूक माहिती मिळेल. आणि अशाच अचूक अपडेट्स आणि करिअर गायडन्ससाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेले आहेत, चेक करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.